हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप भरत आणि हा भावेश नाकवा तुमचा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे निर्वीचा बर्थडे आणि त्याच्या पूर्वतयारी आज मी दाखवणार आहे. आणि आज मेजवानीमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे भावेश? कुप्पाची बिर्याणी आणि सकल्याची चिल्ली. 20 किलो कुप्पा आणलेला आणि 12 किलो सकला. बघा भावेश माझा मित्र, लहानपणीपासूनचा आम्ही मित्र आहोत आणि हा पहिल्यांदा तो व्लॉगमध्ये बोलतोय. नाही तर माझे बरेच मित्र आहेत जे व्लॉगमध्ये येत नाही पण धमाल मस्ती करतच असतात. आणि माझ्या मते कॅमेरा फेस नाही करू शकतो पण जिगरे आहेत आपले. तर निर्वीचा बर्थडे आहे, तिला खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलच्या वतीनं. आणि हा या व्लॉगमध्ये तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. जर व्लॉग मोठा होत असेल तर 2 पार्ट करीन. चिल्ली वेगळी दाखवीन आणि बिर्याणी वेगळी दाखवीन, ठीक आहे. आणि संध्याकाळी बर्थडे असणार आहे. तर पहिले निर्वीला भेटूया. ती मागाशी घेत होतो तिला, तर रडते माझ्याकडं. तर नंतर तिला दाखवते मी. तर जाऊया किचनकडं आणि बघूया रेसिपी कशी करतायत ती. हाय हाय, हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे कर तुला. हॅपी बर्थडे. माझ्याकडे येत नाही ना तू? नाही, आम्हाला जेंट्स एलर्जी. चला हॅपी बर्थडे परत एकदा तिला. थँक्यू. हे मॅरिनेट करत ठेवलाय. याच्यात काय आहे? सकल्याची चिल्ली बनवण्यासाठी ते पीस ठेवलेत ना, मॅरिनेट करून ठेवलेत. आणि याच्यात कुपा मॅरिनेट करत ठेवलाय. ठीक आहे, हे बघा असं आहे, लावून ठेवलाय. चला आता थोड्याच वेळेला सुरुवात होईल ना आपली. का झाली सुरुवात? बघा चलो. आज तुम्हाला मी त्रास देईन थोडा, पण आता सध्या आपण पाणी गरम करत ठेवलंय आणि त्याच्यात सर्व साहित्य टाकताय. काय काय टाकताय ते मला थोडक्यात सांगा. सर्व साहित्य आहे. पाण्यामध्ये थोडा तेल टाकलेलं आहे. कुप्प्याच्या बिर्याणीसाठी राईस बघा. एका साईडला कुप्पा बिर्याणीची व्यवस्था आणि एका साईडला सकल्या माशाची चिल्ली. थोडासा मीठ. असे नीट आहे. भाऊजीच ब्लॉगर आहे आणि असं लाजून चालेल का तुम्हाला? मग नाही लागायची. असं हाय कर. मिष्ट आहे आपल्यासोबत. यासाठी कुठला राईस वापरलाय? बिर्याणी राईस. काय नाव आहे असा वेगळा? बिर्याणी राईस लांब येते तोच ना? काय थोडा त्याच्यातलं साईज दाखवा बिर्याणी राईसची. हातावरच ठेव. लांब लचक असते बिर्याणी राईस. असं म्हणजे काय ब्रँड वगैरे नाही त्याचा? काय सुट्टा भेटतंय म्हणजे असं? ठीक आहे. काय नंबर विंबर नाही ना त्याला? नंबर असतं ना राईसला? ठीक आहे. निर्वीची आई बघा चहा घेऊन आले. हो नाही ना चहा. ताई तुम्ही कुठल्या? पाडा नवापाड्यातलेच आहेत. टाईमला ताई मीठ चेक करते, राईस झालाय का नाही ते चेक करते. बघा ते सर्व अंदाजाचं असते आणि चवीचा विषय असते तो. ते बघा चेक करते. थोडा करायला लागला अशी ताई ठरवलं. थोडी गॅस कमी केली. गॅस कमी केलीत ना? कमी केलीत म्हणजे होत आलाय बऱ्यापैकी. होत आलं म्हणजे झाला फायनल केलेला आहे. राईस जाम मोठा होते ना नंतर फुलते. बघा हो चांगला आहे. तेच बोलू काय नंबर विंबर असेल तर सांगा. त्या राईसचा नंबर असते मला असं वाटतंय. म्हणजे क्वालिटीवर डिपेंड करते असं वाटतंय मला. म्हणजे मी जास्त कधी अशी खरेदी बिरेला जात नाही. म्हणजे पॅकेट मधला नाही घ्यायचा. पॅकेट मधला नाही घ्यायचा तांदूळ कधी पण. पॅकेट मधला नाही, नवीन निघतंय असं आहे काय? तो नरम होते भात. जुनावाला घ्यायचा. बिर्याणीसाठी कुपा 20 किलो होता ना आपला मासा. डोकं बिकं काढून तो कमी झाला ना? कमी झाला. मग राईस किती घ्यायचा? राईस 12 किलो घेतलाय. म्हणजे अर्धा घ्यायचा. अर्धा घेऊ शकतो आपण. अर्धा घेऊ शकतो म्हणजे 12 किलो राईस घेतलाय. ठीक आहे. तर आता पहिलं थोडा झाला इकडं आणि आता थोडा जरासा ठेवलाय ना अजून. बघा
आपण ज्याची आता वाट बघत होतो ती कुप्प्या माशाची ग्रेव्ही हा. होईल. तेल टाकलंय आणि टोप गरम करत ठेवलाय. दालचिनी कांदा कांदा भरपूर असल्याने नाही. काय बोलता? कांदा भरपूर असल्यावर ग्रेव्ही मस्त होते ना. साधारण किती किलो कांदा वापरला आपण? 10 किलो. 10 किलो वापरला. अंदाज बरोबर होता ताईचा. आणि आता मीठ टाकलंय. हे सर्व अंदाजावरच्या गोष्टी आहेत, हातावरच्या गोष्टी आहेत, अनुभवावरच्या गोष्टी आहेत. आणि हे काय चालू आहे इकडं? हे बटाटा फ्राय. बटाटा फ्राय बिर्याणीमध्ये कुप्पा बिर्याणीमध्ये टाकायचं ते बटाटा. झाला बटाट? झालाय ना? लाजू नका अजिबात, मी हाय. मी पण जरा झालाय का बघते ना. झालाय कांदा जास्त असल्यामुळे शिजायला टाइम जाते ना. हो. टोमॅटो टाकलाय. पण मेहनत आहे इथं. परत फ्राय करा, परत त्याच्यात टाका. मेहनत आहे. आता मगाशी आपण ते हे अजून कांदा पण फ्राय करायचा आहे आपल्याला. कांदा पण फ्राय करायचा आहे काय? ते चिल्लीसाठी नाही, बिर्याणीसाठी कांदा फ्राय करायचा. आता बटाटा फ्राय करून झालेला आहे आपला. आणि आता आपण ऑनियन कांदा फ्राय करतोय बिर्याणीसाठी लागणारा. हे कशासाठी? फ्रायला सेपरेट सुरमई आहे काही? सुरमई आणि ससा आहे. मसाले पहिले. हळद मसाला टाकलत नाही ना अजून. मसाले चाललेत. हळद, हातावरचा अंदाज. कुठला मसाला? आपला घरगुती मसाला नाही हो, घरगुती मसाला. मिरची पावडर. कुठले? मिरची पावडर टाकलीत ना? नंतर काय नाही टाकलत ना? ओके. असा रंग चढलाय बघा तर मस्त. कुठला चिकन मसाला? काय चिकन मसाला. कुठला आहे? हां, शाही बिर्याणी मसाला. नाव बघा कसं आहे, शाही. आमच्या तोंडाला पाणी येते ना ते मच्छी करताना. लोकांचा ना लय वाटते ना. नेहमी बघते. नक्की बघतात ना. असाच आशीर्वाद ठेवा. आहे बाबा. बघा आपल्यावर जीव लावणारे एवढी जण आहेत म्हणून आपण पलतीचा प्रवास करत असतो. नवी मुंबईच्या मानाच्या पालखीच्या इव्हेंटला वासंती म्हात्रे आई भेटली होती. ती बोलली काय तू रेसिपी दाखवतस झणझणीत चमचमीत, त्याबद्दल बघून आमच्या तोंडाला पाणी सुटते. आणि नशीब बघा आज नेमकी आपल्याला बिर्याणी आणि चिली बघायला भेटले, कुप्याची आणि साकले माशाची. बघा असे नशीब असतात. आणि खाताना पण मी दाखवेन, फक्त व्हिडिओ नाही, खाताना पण दाखवेन. 2 पाकिटे टाकलीत.
काय टाकतोय आपण आता? आला लसूण. आला लसूण पेस्ट हो. आणि मिरची कोथिंबीर आहे त्याच्यात. हो. आला लसूण ती सर्व पेस्ट मिरची, ग्रीन कोथिंबीर. ग्रीन पेस्ट सर्व मिरची कोथिंबीर आला लसूण सर्व पेस्ट. बाहेर आपण जेव्हा जेवण बनवायला जात असतो तेव्हा असं काहीतरी पराक्रम करायला सांगतात की नाही का? नॉर्मल हाय मग मटन सांगतात. सांगतात मग? सांगतात ना. त्यांना पण आवड असते ना. मग आणि हे ते तर व्हिडिओ आहे. बघून तर सांगतच असतील की हे बनवा मुलशीची बनवा. हे हल्ली आता येत आवडते लोकांना. थोडासा पाणी. सर्व ठेवतात. पाणी टाकलं नाही का ग्रेव्ही मस्त. हो पाणी थोडं तरी टाकायला लागते ग्रेव्हीसाठी. हा. ते आणि मसाला पण शिजते. हो मसाला शिजण्यासाठी पण कच्चा नाही लागत. पाणी टाकायला लागते. चला आता कुप्पा माशाचे पीस ग्रेव्हीमध्ये चाललेले आहेत. त्यात बारीक जा तुम्ही झालं बोलू तुम्हाला जा. फक्त अजून वरती होतं ते गेलं. झालं आता शिजत ठेवलंय. झालं आता थोडासा चवी पुरता मीठ. आधी आपण टाकला होता ना. म्हणजे फायनल रेसिपी आपली म्हणजे ग्रेव्ही आपली पूर्ण होत आलेली आहे. उकळीची वाट बघते फक्त आपण. शिजलाय पाव. गॅस पण कमी केली बघा. नॉर्मल शुक्रवार बुधवारी भाजी खाणार कमी असतात ना. ओके आजवाला लागेल. बघा बिर्याणीसाठी कुप्पाची जी आपण मेजवानी केली आहे ग्रेव्ही त्याला मस्त उकाला सुटलाय बघा. आणि ती रेसिपी आपली झालेली आहे ना. झालेली आहे. हो कालोख झाला. धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. धन्यवाद तुम्हाला सुद्धा. आता थर कधी मारायचे आहेत आपल्या बिर्याणीला? मारायचे आहेत ना. हां ठीक आहे. राईस झालेला आहे आपला कुप्पा बिर्याणीसाठी. ग्रेव्ही झालेली आहे. आणि आता जो मेन असते तो आहे थर लावायचा. तर थर कसा लावतायत तो आपण बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. साजूक तूप आहे ना. चिकन कुप्पा मासा.
पहिली लेअर, त्याच्यावरती थोडी कोथिंबीर. ठीक आहे. थोडासा भाताची लेअर. बिर्याणी राईस. चला, अशा प्रकारे झालेली आपली रेसिपी कुप्प्या माशाची बिर्याणी, कुप्पा बिर्याणी. चला, तर आता 2 वेळा रेसिपी आपल्या झालेल्या आहेत, ज्या दाखवायच्या होत्या आपल्याला आज व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद. चला, बाय बाय. तर या दोघींच्या मेहनतीसाठी लाईक नक्की करा. आणि चला, आता भेटूया बड्डेला. आणि बड्डेला पहिले पंक्तीला बसणार आहे मी. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 2 व्लॉग करीन, का मला माहिती आहे मी 10-15 मिनिटाचे 2 व्लॉग करीन. एकामध्ये चिल्ली दाखवीन आणि एकामध्ये बिर्याणी दाखवीन. तर चला, हा व्लॉग कुठला असेल मला नाही माहिती. एंड करूया इथंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजे बड्डेला भेटूया डायरेक्ट आपण. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.